पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पेन्शन नियम जाणून घ्या, अन्यथा पेन्शनपासून मुकावे लागणार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर पेन्शनधारकांसाठी म्हणजेच पेन्शन घेणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण नवीन पेन्शनचा नियम निघालेला आहे आणि हा नियम जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पेन्शनपासून मुकावे लागणार आहे। तर काय आहे हा नियम याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त पेन्शनधारकांना आपण शेअर करायलाही विसरू नका। तर बघूया की कोणत्या महत्त्वपूर्ण पेन्शन नियमानुसार आपल्याला पेन्शनपासून मुकावे लागू शकते। तर पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पेन्शन नियम विषयक सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत। पेन्शनधारक यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत पेन्शन दिली जाते। जर पेन्शनधारकांनी पेन्शन काढलीच नाही तर त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागते। याबाबत पेन्शन नियमावलीमध्ये काही विशेष बाबी नमूद आहेत। इतके दिवस पेन्शन न काढल्यास पेन्शनधारक मृत घोषित करून पेन्शन होते बंद। जर पेन्शनधारकांनी सतत पेन्शन न काढल्यास त्यांना मृत घोषित केले जाते व पेन्शन बंद केली जाते, किंवा बऱ्याच दिवसांपासून पेन्शन न काढल्यास त्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यासाठी नव्याने प्रोसेस करावी लागते, जी त्रासदायक ठरू शकते। आणि म्हणून जर पेन्शनधारकांनी सतत 6 महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळाची पेन्शन काढली नसेल तर त्यांना मृत घोषित करण्यात येते व पेन्शन त्यांची थांबवली जाते, ज्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता आपण बाळगली पाहिजे। दरवर्षी पेन्शनधारकांना माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतो। याचाच अर्थ असा की तो पेन्शनधारक जिवंत आहे आणि तो जिवंत असल्याचा एक पुरावा त्याला जीवन प्रमाणपत्राच्या रूपाने सरकारकडे सादर करावा लागतो। सदर प्रमाणपत्र जर सादर केलं गेलं नाही तर अशा व्यक्तीची पेन्शन तो मृत आहे अशी पद्धतीने त्याला घोषित करून ती पेन्शन त्याची थांबवली जाते। आणि म्हणून हा एक महत्त्वाचा जो एक नियम आहे की पेन्शनधारकांना पेन्शन जर त्यांना मिळत असेल तर ती पेन्शन त्यांना रेग्युलरली काढावी लागेल किंवा ती खर्च करावी लागेल। जर त्यांनी कमीत कमी 6 महिने जर ती पेन्शन उचल केली नाही किंवा ती खर्च केली नाही तर अशा व्यक्तीचा एकंदरीत जो रेकॉर्ड आहे त्या व्यक्तीला मृत घोषित केलं जाते आणि त्याची पेन्शन बंद केली जाते। आणि म्हणून हा एक महत्त्वपूर्ण पेन्शनचा नियम सर्व पेन्शनधारकांनी समजून घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना पेन्शनपासून मुकावे लागू शकते। तर अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन असेच आपण माहितीपर व्हिडिओज बघून घेऊ शकता, कारण माझ्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व पेन्शनधारक कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।